नमस्कार, गुड मॉर्निंग. लोकसत्ता, सकाळचा लोकसत्ता आणि पहिली हेडलाईन. मद्य विक्री परवाना प्रस्तावांना निवडणुकांमुळे स्थगितीचा उतारा. म्हणजे जे मागे आता मद्य परवाने जे 328 नवीन परवाने देण्याचा जो विषय चालला होता त्याला सध्या स्थगिती आलेली आहे आणि ही फक्त सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरती आहे. कारण याचा इम्पॅक्ट हा निवडणुकांवर खूप चांगल्या प्रमाणे पडू शकतो असं सरकारलाही कळतंय आणि खूप हुशार आहे आपलं सरकार. इलेक्शन होईपर्यंत बऱ्याच गोष्टी थांबून ठेवतं, दाबून ठेवतं आणि नंतर मात्र ते प्रॉपरली ते अस्तित्वात येतं. आणि खूप अवघड आहे बरं का ह्या गोष्टी, कारण की निवडणुकांपुरतं आपल्याला मूर्ख बनवायचं आणि नंतर परत आपल्यालाच अजून मूर्ख बनवायचं, ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत मागच्या काही काळामध्ये. मग ती लाडकी बहीण योजना असेल किंवा अनेक काही गोष्टी असतील, त्यामधून ते दिसलंय. आणि बघा, खूप महत्वाची गोष्ट आहे, मी ह्या पेपरमध्ये एक छोटासा फॉर्मॅटमध्ये त्यांनी असं एक माहिती दिली आहे. ती शाश्वत नाहीये पण ठीक आहे. एकही वाईन शॉप परवाना नाही. राज्यात 1713 विदेशी मद्य विक्री दुकाने आहेत, तर 108 तालुक्यात एकही वाईन शॉप नाही. उत्तर प्रदेशात वर्षाला 3% वाईन शॉपची संख्या वाढवण्यात येते. महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षात एकही वाईन शॉप परवाना दिलेला नाही. मोजक्या 900 कुटुंबियांची मद्य विक्रीत मक्तेदारी आहे. त्यामुळे बनावट मद्याचा व्यवसाय फोफावला आहे. शब्द बघा किती छान आहेत. असा दावा उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येतो. म्हणजे लोकसत्ता सुद्धा गॅरंटी किंवा त्याचं श्युरिटी देत नाही की आपल्याला की नक्की एवढेच मद्य परवाने महाराष्ट्रात खरंच आहेत का. कारण की जर 50 वर्षात, मागच्या 50 वर्षात एकही परवाना दिला नाही म्हणता तुम्ही, तर मग हे नवीन नवीन वाईन शॉप रोज खुलतायत हे कसे काय. जसं जसं शहर वाढतंय, शहराची लोकसंख्या कमी नाहीये. 50 वर्षापूर्वीचं शहर आणि आजचं शहर याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मग या परवाने प्रत्येक एरियामध्ये एक नवीन वाईन शॉप आहे, हे मग नक्की कोणत्या परवान्याच्या अंतर्गत चालू आहे मला काही कळत नाहीये. म्हणजे मला तेवढं गणित त्यातलं माहिती नाहीये की एक परवाना जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या अंतर्गत किती वाईन शॉप खोलू शकता याची माहिती माझ्याकडे नाही. जर तुमच्याकडे असेल तर मला सांगा. पण जर 1713च फक्त परवाने असतील तर 1713 दुकानं खरंच आहेत का महाराष्ट्रामध्ये. आणि हा दावा उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येतोय. म्हणजे काय खरे आणि काय खोटे महाराष्ट्रात हे कळत नाही. सरकार प्रॉपर आकडेवारी देत नाही, आपली पूर्ण धूळफेक करतंय. आपण सुद्धा प्रश्न विचारत नाही आणि रोज कित्येक वाईन शॉप उघडतायत, कित्येक बार आणि रेस्टॉरंट उघडतायत, कित्येक बिअर शॉपी उघडतायत. परवाना नक्की कोणाला परवाना आणि कोणाचा नाही काही कळत नाहीये मित्रांनो. या सर्व राजकीय हस्तक्षेपाशिवाय होत नाही. आणि एवढा मोठाले उद्योग आणि एवढ्या खतरनाक 2 नंबरचे उद्योग हे काय सामान्य माणूस उघडू शकत नाही. सामान्य माणसांच्या आवाक्यात येतही नाहीत आणि सामान्य माणसाच्या नादालाही लागत नाही. हे सर्व राजकीय आणि राजकीय कार्यकर्त्यांचंच काम असतं आणि यामुळे आपली पिढी बर्बाद होते. आणि याच्यात एक असा उल्लेख आहे की उत्तर प्रदेशामध्ये वर्षाला 3% परवाने अधिक वाढवण्यात येतात. म्हणजे उत्तर प्रदेशची कंडिशन काय असेल मित्रांनो, नक्की उत्तर प्रदेश कोणत्या दिशेला चाललंय. म्हणजे तुम्ही इकडे इंडस्ट्रीयल काहीच वाढवत नाहीयेत, तुम्ही एखादा उद्योग वाढवत नाहीयेत आणि तुम्ही वाईन शॉप वाढवताय. म्हणजे तुम्हाला नक्की बेवडे निर्माण करायचे आहेत का आपल्या भारतामध्ये. काय चाललंय. एकीकडे आरक्षणासाठी आम्हाला भांडायला होता, एकीकडे जातीपातीत धिंगाणा चालू आहे, धर्मात धिंगाणा चालू आहे आणि दुसरीकडे हे वाईन शॉप. म्हणजे दारू पिऊन आमचे डोके खराब करा आणि आम्ही नंतर हायतच भांडायला. हो ना. थोडस लक्षात घ्या मित्रांनो, देशाला आपल्याला आर्थिक महासत्ता बनवायचंय. देश आपल्याला जपान, ऑस्ट्रेलिया, काय ते USA, UK यांच्या थोडीच तोड आपल्याला देश बनवायचा आहे. तर हे बेवडे कमी केले पाहिजेत आधी, दारू विक्री कमी झाली पाहिजे आधी आणि कमीत कमी म्हणजे त्याचंही कसं असतं माहितीये का, शिकलेल्यांना वगैरे भान असतं, कामगारांना, मजुरांना यांना ते भान नसतं मित्रांनो. तुम्ही त्यांना जेवढं द्याल तेवढं ते घ्याल. थोडंसं लिमिटेशन्स प्रत्येक गोष्टीवर पाहिजे. आणि ही बातमी ऐकल्यानंतर मला खरंच वाईट वाटलं मित्रांनो. काय चाललंय यार. तुम्ही विचार करा.
आणि काय आहे ही परिस्थिती कशी आहे, म्हणजे मला नक्की खरं सांगा. हे एका परवान्याच्या अंतर्गत किती मध्य म्हणजे दुकानं तुम्ही टाकू शकता, नक्की काय झोल आहे, कसा आहे, काहीच कळत नाही. ऑनलाईन सुद्धा काय माहिती नाही याची. चलो बाय, धन्यवाद.